हाय फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस ओवाळ. तर आज आपण बनवत आहोत मशरूम मसाला. तर त्यासाठी मी आधी 3 ते 4 कांदे आहेत बारीकवाले, ते मी तळून घेतलेले आहेत. त्याचा बरिस्ता करून घेतलाय. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये फक्त फिरवून घेऊ. मिक्सरमध्ये टाकू. तर मी हे बटन मशरूम घेतले, त्यांना छान स्वच्छ धुवून साफ करून घेतले आणि त्याचे तुकडे करून घेतलेले. आता आपण ह्यामध्ये जे मी तुम्हाला दाखवलं होता बरिस्ता आपण केला होता, ते मिक्सरला मी असं बारीक करून घेतलंय. आता हे आपण टाकून घेऊ. आता आपण यामध्ये थोडी हळद, धना जिरा पावडर, थोडा गरम मसाला. तर माझ्याकडे मटन मसाला आहे, तर मी मटन मसाला टाकते. चिकन मसाला असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता. आता ह्यामध्ये घरचा मालवणी मसाला, अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि थोडंसं दही. आता याला आपण छान मिक्स करून घेऊ. बघू शकता मी चांगलं मिक्स करून घेतलंय सगळं. आता आपण याला 10 मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवू आणि 10 मिनिटानंतर आपण मशरूम मसाला कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये मी आता ज्या तेलामध्ये मी बरिस्ता केला होता तेच तेल मी टाकून घेते. आता ह्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकू. तर मी 2 लवंग, 2 काळी मिरी, 1 लाल मिरची, थोडंसं तमालपत्र आणि जिरं हे आपण तेलामध्ये टाकू. आपल्याला वेगळे असं काही फोडणी द्यायची नाहीये. जिरं आपलं तडतडलं ते आपल्याला आपण जे मॅरिनेट करायला मशरूम ठेवले होते ते डायरेक्ट कढईत टाकायचं. मला छान मिक्स करून घेऊ आपण. आता ह्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते आत्ताच. नंतर पण आपण टाकणार आहोत, पण आत्ताच थोडीशी टाकते. आता आपण ह्याला 2 मिनिटासाठी वाफवून घेऊ. तर मी झाकण लावून ठेवते 2 मिनिट शिजावे म्हणून. थोडंसं आपण याच्यात पाणी टाकू, ज्यामध्ये आपण मॅरिनेट केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलंय. आणि याला थोडं, तर तुम्हाला जर ड्राय करायचं असेल तर तुम्ही पूर्ण पाणी कमी करू शकता. आणि जर तुम्हाला थोडं ओलं पातळ हवं असेल तर आणखीन पाणी ॲड करू शकता. त्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी पण टाकते. झाकण ठेवून आपण अजून याला 10 मिनिटं शिजवून घेऊ. तर मी छान याला आटवून घेतलेलं आहे. मला एवढंच पातळ हवं आहे. तुम्हाला आणखीन जरा याला आटवायचं असेल आणि सुक्कं करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. तर आपले आता मशरूम मसाला रेडी आहे. तर मी गॅस बंद करून घेते. तुम्ही बघू शकता त्याला मस्त अशी तरी वगैरे सुटलेली आहे. तर आपला मशरूम मसाला हा रेडी आहे. तर रेडी आहे आपला मशरूम मसाला. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.